आणि आता बातमी आहे राज्याच्या राजकारणातली अत्यंत महत्त्वाची। ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एका लग्न समारंभामध्ये एकत्र दिसले। मुंबईमध्ये एका लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले होते। या भेटीमध्ये तिघांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा रंगल्याचे दिसून आलं। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये मतभेद असले तरीही मनभेद नसल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसून आलंय। विधानसभा निकालामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला। मात्र या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तिसऱ्यांदा एकत्र दिसलेत। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ठाकरे बंधू याआधी कधी कधी एकत्र आले होते ते। तर 15 डिसेंबर 2024 रोजी रश्मी ठाकरेंच्या भावाच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पहिली भेट झाली। त्यानंतर 22 डिसेंबर 2024 रोजी ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे आणि देशपांडेंच्या मुलाच्या लग्नामध्ये ठाकरे बंधू एकत्र दिसले। त्यानंतर 23 फेब्रुवारी 2025 रोजी शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची तिसरी भेट झाली। दरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून आधी पुण्यामध्ये आणि मग मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आली होती। त्यामुळे आता मनपा निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा सुरू झालेली आहे। रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आता बैठक होणार आहे। रश्मी ठाकरे ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते। आज त्यांच्या नेतृत्वामध्ये महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक होतीये। नीलम गोऱ्हेंनी केलेल्या विधानानंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्यात। त्यांच्यासोबतच रश्मी ठाकरे आज संवाद साधतील। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना। आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे म्हणजे आपण किती ताब्यात चिकटून घेण्याचा राहावं? प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली, अवनती होत गेली। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा, जाऊ रे। हे सगळी गईगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, ते तसंच राहू। नाही त्यांना असं विचार, माझा एक प्रश्न मी माफ करा, त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं। त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का? असेल त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी का? यानंतर आता महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। बदलापुरातील ठाकूरवाडीमध्ये चक्क वासराचं बारसं पार पडलेलं आहे। या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवण्यात आलं। गुरुनाथ कडाळी यांनी हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता। या वासराचं नाव छोटा बकासूर ठेवण्यात आलेलं आहे। सांगलीमध्ये नशेच्या गोळ्यांची वाढीव दराने विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडलेले। औषधांच्या दुकानामध्ये सापळा रचून विक्रेत्याला बेड्या घातल्यात। 18,000 रुपये किमतीच्या 890 नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी पुढील तपास पोलिसांचा सुरू आहे। कराड तालुक्यामध्ये गोठेवाडीमध्ये एका घराला भीषण आग लागली। रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाले। स्थानिक नागरिकांनी आग विझवली, मात्र आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील येवता परिसरामध्ये सामाजिक वनीकरणाच्या पर्यटन स्थळाला मोठी आग लागलेली आहे। या आगीत 30 ते 40 एकरवरील गवत आणि झाडं यासोबतच पाण्याचे पाईप जळून खाक झाले। अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली, मात्र वनसंपत्तीचं मोठं नुकसान झालेलं आहे। दिंडोरी तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध मद्य विक्रेत्यांनी उच्छाद मांडलेला आहे। ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रारी करूनही अवैध मद्य विक्री बंद होत नाहीये। त्याविरोधात आता संतप्त महिलांनी अवैध दारू विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केलेला आहे। पोलिसांनी अखेर अवैध मद्य विक्रेत्यांवर कारवाई करत गुन्हा दाखल केलेला आहे। अहिल्यानगरच्या बाभळेश्वरमध्ये विद्युत कंपनीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कामबंद आंदोलनं सुरू आहेत। अवैध बिझनेस सर्व्हिस
कंपनीच्या माध्यमातून पारेषण विभागामध्ये काम करणाऱ्या शेकडो तरुणांना वेळेवर पगार दिला जात नसल्याचा आरोप आहे. कंत्राटदार मूळ पगारातून प्रत्येकी 6,000 रुपये बळकावत असल्याचं चौकशीची मागणी आता आंदोलकांकडून होती. नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. काल अतिक्रमण काढत असताना तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटवण्यात आलं होतं. दरम्यान अद्याप नाशिक शहरामध्ये जमावबंदी लागू आहे. अनधिकृत धार्मिक स्थळ हटवल्यानंतर नाशिकमध्ये आज तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. काल हिंदू संघटनांच्या आंदोलनानंतर नाशिक शहराकडून पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटवण्यात आलं. या पार्श्वभूमीवर नाशिकात जमावबंदी लागू करण्यात आली. मणी नाशिक रस्त्यावर भरधाव चारचाकीने 4 मोटरसायकलला धडक दिल्याचं अपघातामध्ये झालेलं आहे. 2 महिलांसह 4 मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झालेत. खासगी वाहनामध्ये नियमबाह्य महाराष्ट्र शासन बोर्ड लावलेला कार चालक मद्यधुंद अवस्थेत सापडल्यावर स्थानिकांनी त्याला चोप दिलाय. नवी मुंबईच्या पामबीच मार्गावर अपघात झाला. भरधाव कार थेट जाऊन पामच्या झाडाला धडकली. झाडाला जोरदार धडक बसल्याने झाड कोसळलं तर वाहनाचंही मोठं नुकसान झालंय. वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. वाहनाच्या एअरबॅग उघडल्याने वाहन चालक बचावलाय. वडाळ्यातील राम मंदिर बाळाराम खेडेकर मार्गावर हिट अँड रनची घटना घडलेली. घरासमोर झोपलेल्या महिला आणि लहान मुलावर कार चालकाने दारूच्या नशेमध्ये कार चढवली. घटनेमध्ये 3 वर्षाची चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला तर जखमी महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बोईसर MIDCतील मधुर नाकाजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कार चालकानं पादचारीला कार खाली फरफटत नेलेला आहे. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी असून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कार चालक कार घेऊन पसार झालाय. कार चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. कुंभस्नान करून शिर्डीला परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला समृद्धी महामार्गावरील येळाकेळी परिसरामध्ये अपघात झालेला आहे. ओव्हरटेक करत असताना कार चालकाला डुलकी आली आणि कार पलटी होत थेट बॅरिगेटला धडकली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी आहेत. नांदेडच्या अर्धापूर ते तामसा महामार्गावरील लोणचीवारामध्ये ट्रक आणि टिप्परची जोरदार धडक झाली. अपघातामध्ये टिप्पर चालक टिप्परमध्ये अडकल्याने त्याला JCBच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत होतं. दरम्यान तसंच घटनेमध्ये दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आता बातमी आहे हवामानासंदर्भातली. आपण पाहतोय राज्यभरामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये तापमान वाढतंय. दरम्यान एकीकडे उष्णतेची लाट असताना दुसरीकडे मात्र कोकणामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे. ग्रामीण भाग असलेल्या घोडगे गावाला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला. या गावात केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. कोकणाला गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय. कोकणामध्ये अवकाळीमुळे बळीराजा संकटात सापडलाय. केळीच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत तर आंब्याच्या मोहराला सुद्धा याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एका बाजूला राज्यभरामध्ये तापमान वाढत असताना दुसऱ्या बाजूला राज्याचं दक्षिणेचं टोक अर्थात सिंधुदुर्गमध्ये मात्र गारपिटीसह चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान होत आहे. आता राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या घडामोडी टॉप 50च्या माध्यमातून पाहूयात. मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा जाणवतोय. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 30 अंशांच्या पार गेलेले आहे तर मुंबईत सुद्धा 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. त्यामध्ये सर्वात मोठा फटका हा चाकरमान्यांना बसतोय. सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा ठाण्यामध्ये लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. यामध्ये ठाण्यातील चितळसरमध्ये 1173 घरांचा समावेश असेल तर म्हाडानं या ठिकाणी 22 मजल्याच्या 7 इमारती तयार केल्या आहेत.
होळीच्या सणादरम्यान 28 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सीएसएमटी नागपूर सीएसएमटी अशी साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी 8 वेळा धावणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना आता ग्रामीण भागामध्ये 50,000चं अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला असून बजेटमध्येही त्याबाबत तरतूद केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिली. ग्रामीण भागामध्ये घरकुलासाठी 2,10,000 पर्यंत निधी मिळणार असून अतिरिक्त अनुदानाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. दहावीच्या परीक्षा केंद्रावर व्हिडिओ काढत विद्यार्थ्याने रील्स बनवण्याचा प्रकार अकोल्यामध्ये घडलेला आहे. अकोल्यातील सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या विद्यालयातील हा रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नंबर देखने आए तो यहाँ पे काफी ज्यादा भीड़ थी, तो हमने लोटपोट कर नंबर देख लिया. फिर हमने आगे अधिकारी को पूछा, उन्हें बोला आम खाओ गुडल्या मत. हिंगोलीच्या औंढा तालुक्यामध्ये दुर्गम भाग गोजेगावामध्ये पहिली डॉक्टर होण्याचा मान डॉक्टर वैष्णवी विठ्ठल जायभाई हिने मिळवलेला आहे. वैष्णवीने थेट फिलिपिन्स गाठत MBBSचं शिक्षण घेतलेलं आहे. हिंगोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून वैष्णवीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. नाशिकच्या मनमाडमध्ये महाराष्ट्र नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस मॅटवर या स्पर्धा घेण्यात येणार असून एकूण 62 संघ सहभागी झालेत. 5 दिवस कबड्डीचा थरार मनमाडकरांना पाहायला मिळणार आहे. त्यासाठी खास प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. आज परळी कोर्टामध्ये धनंजय मुंडेंवर सुनावणी होणार आहे. त्या संदर्भात परळी कोर्टाने धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठेही उल्लेख केला नव्हता, कारण मुंडेंनी त्यांची तक्रार दाखल केलेली होती. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईमध्ये एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरगुती सोहळ्यामध्ये एकत्र दिसलेत. यावेळेस त्यांच्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे बंधूंमध्ये मतभेद असले तरीही मनभेद नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार झालो असतो, पण मी कधीही लाचारी स्वीकारली नाही. मी शेतकऱ्यांसाठी कायम बोलत राहणार, अजून पडलो तरीही पर्वा नाही, असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू यांनी केलंय. नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या जुन्या नेत्या आहेत. घडत असणाऱ्या गोष्टी पाहिल्याशिवाय नीलमताई गोऱ्हे मर्सिडीज बाबत असं विधान करणार नाही, असं शहाजी बापू पाटलांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हेंनी उत्तर दिलेलं आहे. मी कधीही पदासाठी देवाणघेवाण केली नाही, पक्षाने नेहमीच माझा सन्मान केलेला आहे, असं उत्तर नीलम गोऱ्हेंनी दिलेलं आहे. शिंदेगडाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक विधानानंतर खासदार संजय राऊतांनी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहारांना फोन केल्याची माहिती मिळते. आमची बाजू मांडायला दिली नाही, संधी दिली नाही, असं म्हणत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे. नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरे गट आता आक्रमक झालेला आहे. गोऱ्हेंच्या वक्तव्याचा ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला. मुंबईमध्ये किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळेस गोऱ्हेंनी किती मर्सिडीज दिल्या हे सिद्ध करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आलं. नीलम गोऱ्हेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. एक पूर्ण विज्युअली आधी व्यवस्थित होऊ द्या, मग सगळे बूम लागला. थोडंसं मागे नीलम गोऱ्हेंच्या आरोपांनंतर ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पदाच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोऱ्हेच असतील असं म्हणत नेता सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंवर तोफ डागलेली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्यानंतर 1 पद मिळायचं असा आरोप नीलम गोऱ्हेंनी केला. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. नीलमताई या जुन्या शिवसैनिक आहेत. अनेक वर्ष त्यांनी पक्षामध्ये काम केलेले, त्यामुळे त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असू शकतं, अशी प्रतिक्रिया महाजनांनी दिलेली आहे. साहित्य संमेलन अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केलेलं आहे का आणि सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे का? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकण यांचा राजीनामा घेण्याची मागणी जितेंद्र आव्हाडांनी केलेली. त्या संदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र दिले. बनावट दस्तावेज देऊन सदनिका लाटल्या प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये.
माणिकराव कोकाटेंच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता करतायत. संजय निरुपम यांनी हिंदूंचा नेता होण्यासाठी काम करावं, वादग्रस्त वक्तव्य करू नये असा सल्ला अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी निरुपमांना दिलेला आहे. संजय निरुपम यांनी हाऊसिंग जिहाद सुरू असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर प्यारे खान यांनी त्यांचा समाचार घेतलेला आहे. ते नागपुरात बोलत होते. वाहतूक बंद ठेवून हा विषय संपणार नाही अशी प्रतिक्रिया कर्नाटक महाराष्ट्र वादावर मंत्री गिरीश महाजनांनी दिलेली आहे. प्रांतवादातून परवा ड्रायव्हरला डिवचलं, मात्र राष्ट्रीयत्वाची भावना असायला हवी. दोन्ही सरकारने याची दखल घ्यायला हवी अशी मागणी महाजनांनी केलेली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामुळे भारताची विकसित देश म्हणून भक्कम वाटचाल होईल. तसंच कृषी, महिला आणि युवकांसाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरेल असा विश्वास भाजपाचे आमदार सचिन शेट्टी यांनी व्यक्त केलेला आहे. मंत्री रामदास आठवलेंनी कर्नाटक वादावर प्रतिक्रिया दिलेली आहे. पुन्हा मराठी विरुद्ध कन्नड असा वाद पेटलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये लक्ष घालतायत. दरम्यान तात्काळ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रकार थांबवावा अशी मागणी आठवलेंनी केलेली आहे. संतोष देशमुख खून प्रकरणाचं धाराशिव कनेक्शन असल्याचं म्हणत सुरेश धसांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केलेले. धाराशिवच्या वाशी पोलिसांनी देशमुखांच्या हत्येतील आरोपींना पळून जायला मदत केली असा दावा धसांनी केलेला आहे. बातमी आहे क्रीडा विश्वातली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये टीम इंडियानं अखेर पाकिस्तानला धूळ चारत शानदार विजय मिळवलेला आहे. या विजयाबरोबरच टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्येही धडक मारली आहे. तर यजमान पाकिस्तानवर साखळीत बाहेर पडण्याची नामुष्की उठावलेली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना 250 धावांच्या आत गुंडाळलं. त्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजी पाकिस्तानी गोलंदाजीचं पिसं काढलेली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीची बॅट पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये मात्र चांगलीच तळपली. विराट कोहलीनं नाबाद शतक ठोकलं, तर 4थ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरनं हाफ सेंचुरी करत विराटला चांगलीच साथ दिली. रोहित शर्मा 20 तर शुभमन गिल 46 धावा करून बाद झाला. तर आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान संघाचा दारुण पराभव झालाय. यावर आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूंच्या प्रतिक्रियाही समोर आलेल्या आहेत. शोएब मलिकने संघाच्या पराभवानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. दिल के अरमां आंसुओं में बह गए, हम वफा करके भी तन्हा रह गए. ये एनालिसिस आपका जी. तुम्हारा क्या एनालिसिस है फीजी? रह गए चल कोई बात नहीं. दिस इज पैनल. हाँ जी अब तो आदत सी है. प्रोग्राम बढ़ गया.